Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidyamandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. We are discussing about the chapter Principles of Inheritance and Variations. In this chapter, we studied the multiple alleles. Now we are going to study the details about the multiple alleles as an example in wing size of Drosophila. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण मल्टिपल अलील म्हणजे काय स्टडी केलं. when more than two alleles are present at the same locus on homologous chromosomes, then are called as multiple alleles. When many genes, many alleles, they occupy the same position on homologous chromosomes, the condition is called as multiple allele. मल्टिपल अलील्स चे तीन महत्वाचे एक्झाम्पल्स आहेत. AB ब्लड ग्रुप, MN ब्लड ग्रुप आणि विंग साइज इन ड्रॉसोफिला. देर आर 5 टाइप्स ऑफ विंग साइज इन ड्रॉसोफिला. या ड्रॉसोफिला मध्ये 5 विंग साइज आहेत. एक म्हणजे नॉर्मल विंग्स, सेकंड निक्ड विंग्स, third one notched wings, fourth strap wings आणि लास्ट vestigial wings. हे असे 5 टाइप्सचे विंग्स आपल्याला ड्रॉसोफिला मध्ये दिसतात. नॉर्मल विंग्स, निक्ड विंग्स, नॉच्ड विंग्स, स्ट्रॅप विंग्स आणि वेस्टिजियल विंग्स. अर्थातच हे नॉर्मल विंग्स नॉर्मल साइजचे असतील. याप्रमाणे नॉर्मल विंग्स. निक्ड विंग्स, दे आर हॅव्हिंग द निक. याला साइडला थोड्याशा खाचा असतात. म्हणून हे आहेत निक्ड विंग्स. अशा खाच आहेत. हे निक्ड विंग्स आहेत. नॉच्ड विंग्स, दे अपियर लाईक धिस. हे नॉच्ड विंग्स असे दिसतात. याला नॉचेस आहेत. पेरिफेरीला नॉचेस दिसतात म्हणून नॉच्ड विंग्स. असे विंग्स आहेत. स्ट्रॅप विंग्स, दे आर स्ट्रेट समथिंग. हे असे काहीसे स्ट्रेट असतात. सो आर स्ट्रॅप विंग्स. आणि लास्ट वेस्टिजियल विंग्स और नो विंग्स. एकतर विंग्स अजिबात नसतात आणि असतील तर अगदीच लहानशे असतात. लाईक दिस. Generally these wings are for balancing, not for flying. हे wings flying साठी उपयोगी ठरत नाहीत, बॅलन्सिंग साठी आवश्यक असतात. They are also called as halters. त्यांनाच halters असंही म्हटलं जातं. असे हे एकूण विंग्स आहेत. The gene which form normal wings, that is VG+. नॉर्मल विंग फॉर्म करणारा जीन VG+ आहे. निक्ड विंग्स VGNI, नॉच्ड विंग्स VGNO, स्ट्रॅप विंग्स VGST आणि नॉर्मल विंग्स वेस्टिजियल विंग्स VG. म्हणजे थोडक्यात नॉर्मल विंग साठी जीन घेतलाय VG+ आणि वेस्टिजियल विंग साठी घेतलाय VG. वेस्टिजियल VG आणि VG+ नॉर्मल विंग. NI मीन्स निक्ड, NO नॉच्ड, ST स्ट्रॅप. यावरून VGNI, VGNO, VGST, VG. हा जीन सगळ्यांना डॉमिनंट आहे.
VG plus is dominant to all. VGNI is dominant to VGNO, VGST and VG. VGNO is dominant to VGST and VG, but recessive to VG plus and VGNI. हा जीन याला डॉमिनंट असेल, या सगळ्यांना रिसेसिव्ह आहे, अँड दिस जीन विल बी रिसेसिव्ह टू ऑल. तो सर्वांना रिसेसिव्ह आहे. मग यानुसार आपल्याला कंडिशन्स जर बघितल्या तर अनेक डिफरंट जिनोटाइप्स दिसतात मल्टिपल अलिल्स मध्ये विथ रिस्पेक्ट टू विंग साइज इन अ ड्रॉसोफिला. डिफरंट जिनोटाइप्स फॉर्म होतील. थोडक्यात ड्रॉसोफिलाच्या पॉप्युलेशन मध्ये नॉर्मल विंग्स असणाऱ्या इंडिव्हिज्युअल्सचे जिनोटाइप 5 टाइप्सचे असणार. ड्रॉसोफिलाच्या टोटल पॉप्युलेशन मध्ये ज्यांचा नॉर्मल विंग्स आहेत याचे 5 जिनोटाइप्स दिसतील. जसं की VG प्लस हा एक जिनोटाइप, VG प्लस VGNI हा एक जिनोटाइप, VG प्लस VGNO हा एक जिनोटाइप, VG प्लस VGST हा एक जिनोटाइप आणि VG प्लस VG हा एक जिनोटाइप. असे टोटल 5 जिनोटाइप्स झाले बघा इथं. 1, 2, 3, 4 आणि 5 हे सगळे जिनोटाइप्स नॉर्मल विंग साइज साठीचे. या ड्रॉसोफिलाच्या पॉप्युलेशन मध्ये निकड विंग्स असणारे 4 जिनोटाइप्स होतील. VGNI, VGNO, VGNI, VGST आणि VGNI VG हे 4 जिनोटाइप्स होतील. 1, 2, 3 आणि 4 याचे 3 जिनोटाइप्स होतील निकड विंग्सचे. जसे VGNO नॉच्ड विंग्स, VGNO हा एक जिनोटाइप, VGNO VGST हा एक जिनोटाइप आणि VGNO VG हा एक जिनोटाइप. स्ट्रॅप विंग्स मध्ये 2 होतील, VGST आणि दुसरा VGST VG. याचा एकच जिनोटाइप वेस्टिजियल विंगचा होईल, VG. म्हणजे टोटल हे 15 जिनोटाइप्स फॉर्म होतात. 15 जिनोटाइप्स फॉर्म होतात विंग साइज इन अ ड्रॉसोफिला. हे एक्सप्लेन करत असताना ड्रॉसोफिला या अॅनिमल मध्ये, ड्रॉसोफिला या फ्रूट फ्लाय मध्ये 15 जिनोटाइप्स आहेत आणि त्याचे हे वेगवेगळे 5 फिनोटाइप्स किंवा कॅरेक्टर्स which are defined by 5 genes or alleles. So this is the example of multiple alleles. आणि म्हणून हे एक्झाम्पल आहे मल्टिपल अलिल्सचं.